ऑपरेटर्स इन जावा. ऑपरेटर्स म्हणजेच सिंपल सिम्बॉल्स होतात. ऑपरेटर्स आर यूज टू परफॉर्म ऑपरेशन्स ऑन व्हेरिएबल्स. सो जावामध्ये ऑपरेटर्सचे टाइप्स आहेत: अरिथमेटिक ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स, रिलेशनल ऑपरेटर्स, असाइनमेंट ऑपरेटर्स, बिटवाइज ऑपरेटर्स, युनरी ऑपरेटर्स, टर्नरी ऑपरेटर्स अँड शिफ्ट ऑपरेटर्स. ओके, सो हे ऑपरेटर्स पाहिजे. जसे की अरिथमेटिक ऑपरेटर्स प्लस मायनस हे सिम्बॉल आपण यूज करतो. सो आपल्याला वन बाय वन पाहिजे. फर्स्ट वन इज अरिथमेटिक ऑपरेटर्स. अरिथमेटिक ऑपरेटर्स आर यूज टू परफॉर्म मॅथमॅटिकल ऑपरेशन. मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी अरिथमेटिक ऑपरेटर्सचा यूज होतो. जसे की ॲडिशनसाठी प्लस, मल्टिप्लिकेशनसाठी स्टार, डिव्हिजनसाठी स्लॅश आणि मॉड्युलससाठी पर्सेंट साइन एक्सेट्रा. देन लॉजिकल ऑपरेटर्स. लॉजिकल ऑपरेटर्समध्ये लॉजिकल अँड आणि लॉजिकल ऑर ऑपरेशन्स असतात. आता लॉजिकल अँड ऑपरेटर्ससाठी हे सिम्बॉल आपण यूज करतो. लॉजिकल अँड ऑपरेटरमध्ये काय होते, सेकंड कंडिशन चेक होत नाही जर फर्स्ट कंडिशन फॉल्स असेल तर. ओके, सो लॉजिकल अँड ऑपरेटर्समध्ये दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील तर आउटपुट काय येईल, ट्रू. जरी कंडिशन फॉल्स असेल तर आउटपुट काय येईल, फॉल्स. ओके, सो इथे ट्रूथ टेबल दिलेला आहे. एक्सप्रेशन 1, एक्सप्रेशन 2, expression 1 and expression 2. So expression 1 is a true, expression 2 is a true. So then output will be true. First expression is true, second expression is a false, then output will be false. Expression 1 is a false, expression 2 is a true, then output will be false. Both expressions are false, then output will be false. So AND मध्ये दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील तरच आउटपुट ट्रू येईल, अदरवाइज आउटपुट विल बी फॉल्स. लॉजिकल ऑर ऑपरेटर्स साठी हे सिम्बॉल्स यूज केले जातात. देन लॉजिकल ऑर ऑपरेटरमध्ये काय होते, जर फर्स्ट कंडिशन ट्रू असेल तर तिथे सेकंड कंडिशन चेक केली जात नाही. सो ट्रूथ टेबल दिलेलं आहे. एक्सप्रेशन 1, एक्सप्रेशन 2, एक्सप्रेशन 1 और एक्सप्रेशन 2. सो दोन्ही कंडिशन ट्रू आहेत तर आउटपुट काय येणार आहे, ट्रू. एक जरी कंडिशन्स ट्रू असली तरी आउटपुट काय येतो, ऑरमध्ये ट्रू. आणि दोन्ही कंडिशन जेव्हा फॉल्स असतात तेव्हा आउटपुट काय येतो, फॉल्स. सो लॉजिकल ऑरमध्ये एक जरी कंडिशन ट्रू असेल तर आउटपुट विल बी ट्रू. देन आहे रिलेशनल ऑपरेटर्स. रिलेशनल ऑपरेटर्स म्हणजेच असे ऑपरेटर्स जे की आपण दोन व्हेरिएबल्समधला रिलेशन डिनोट करण्यासाठी यूज करतो. जसं की लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल्स टू, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू एक्सेट्रा. जेव्हा केव्हा कंडिशन अप्लाय करायची असते तेव्हा तिथे रिलेशनल ऑपरेटर्स यूज केले जातात. जसं की इफ एल्स स्टेटमेंट्समध्ये. देन आहे असाइनमेंट ऑपरेटर्स. असाइनमेंट ऑपरेटर्स आर यूज टू असाइन द व्हॅल्यू टू द व्हेरिएबल. सो व्हेरिएबल नेम काय, ए इक्वल्स टू 20. सो 20 व्हॅल्यू आपण असाइन केली ए व्हेरिएबलसाठी. फिफ्थ वन इज बिटवाइज ऑपरेटर्स. बिटवाइज ऑपरेटर्स मध्ये दोन असतात, बिटवाइज अँड आणि बिटवाइज ऑर ऑपरेशन. ठीक आहे, बिटवाइज अँड ऑपरेटर. सो बिटवाइज ऑपरेटर्स का म्हणतात त्यांना, तर हे बीटनुसार ऑपरेशन परफॉर्म करतात म्हणून. यांचे सिम्बॉल काय, अँडसाठी आणि हे ऑरसाठी. सो सेम ट्रूथ टेबल आहे, जसे की लॉजिकल अँड आणि लॉजिकल ऑरसाठी होतं तसंच फक्त याच्यामध्ये काय होतं, बिटवाइज अँड ऑपरेटर दोन्ही कंडिशन चेक केले जातात. Okay, then this is a bitwise OR symbol for the bitwise OR operators. Same truth table इसके logical OR मध्ये होता. then आहे ternary operators. ternary operators मध्ये तीन ऑपरेटर्स यूज करतात. जर तुम्हाला कंडिशन्स अप्लाय करायचे असतील इफ एल्स स्टेटमेंट्स यूज करून तर त्याच्यामुळे काय होते, कोडची लेंथ वाढते. जर सिंगल लाईनमध्ये तुम्हाला इफ एल्स स्टेटमेंट राईट करायचे असतील तर टर्नरी ऑपरेटर्स यूज केले जातात. त्यासाठी सिंटॅक्स काय असणार आहे, इफ देन इन ब्रॅकेट एक्सप्रेशन्स लिहू शकता, क्वेश्चन मार्क आणि ट्रू कंडिशन लिहायची, मग देन कॉलन, देन फॉल्स कंडिशन. सो दिस इज द सिंटॅक्स फॉर द रायटिंग अ टर्नरी ऑपरेटर्स. देन आहे युनरी ऑपरेटर्स. युनरी ऑपरेटर्स आर यूज टू परफॉर्म ऑपरेशन्स लाईक increment or decrement. Okay, so example काय, int a equals to 10.
सो ए प्लस प्लस ए मायनस मायनस, तर इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट हे काय असणार आहेत तुमचे युनरी ऑपरेटर्स. एकाच व्हेरिएबल्स बरोबर आपण ऑपरेटर यूज करतो. देन आहे शिफ्ट ऑपरेटर्स. शिफ्ट ऑपरेटर्समध्ये राईट शिफ्ट ऑपरेटर आणि लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर असे दोन शिफ्ट आहेत. सो राईट शिफ्ट ऑपरेटर ऑलवेज डिव्हिजन ऑपरेशन परफॉर्म करते आणि लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर ऑलवेज मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म करते. ते काय ते पाहायचं आपल्याला. एक्झाम्पल दिलं आहे इंट ए इक्वल्स टू 10, ए राईट शिफ्ट 2 लिहिलं आहे. एची व्हॅल्यू काय 10 राईट शिफ्ट 2. बायनरी ऑफ 10 काय 1010. सो आपण इथे लिहिला. देन आपल्याला 2 टाइम शिफ्ट करायचं आहे कुठे राईट साईडला. सो 1 टाइम आपण 1 ब्लॉक शिफ्ट केला, देन अगेन 1 टाइम. ओके. सो इकडे बायनरी नंबर्स जी सिरीज आहे ती इन्क्रीज नाही होत. सो इकडे त्याच्यामुळे काय होतं ते बीट लॉस होतात. मग बीट लॉस झाले की काय होणार आहे तिथे आपला नंबर डिक्रीज होतो, म्हणजेच डिव्हिजन ऑपरेशन परफॉर्म होतो. सो इथे काय राहिलं 2. सो 10 राईट शिफ्ट 2 इक्वल्स टू आउटपुट विल बी 2 और 10 डिवाइड बाय 2 स्क्वेअर इक्वल्स टू 10 divided by 4. So output will be 2. Then आहे लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. लेफ्ट शिफ्ट ऑपरेटरमध्ये हे ऑपरेटर यूज केलं जातात. त्याचा टोक कुठल्या साईडला आहे लेफ्ट साईडला आणि राईट शिफ्टमध्ये राईट साईडला टोक. देन एक्झाम्पल इंट ए इक्वल्स टू 10, 10 लेफ्ट शिफ्ट 2 घेतला. बायनरी नंबर ऑफ 10 1010 आपण इथे लिहिला. देन त्याच्यानंतर इथे लेफ्ट शिफ्ट करायचे. सो ही जी बायनरी नंबरची सिरीज असते ती लेफ्ट साईडला इन्क्रीज होते. ओके. सो नंबर विल बी इन्क्रीज. मग आपण 1 ब्लॉक इकडे शिफ्ट केला लेफ्ट साईडला, परत 1 ब्लॉक लेफ्ट साईडला शिफ्ट केला. सो फायनली आउटपुट काय भेटणार आहे आपल्याला 1 कुठे इथे आणि इथे. सो 32 प्लस 8 इक्वल्स टू 40. सो आपण काय म्हणू शकतो 10 लेफ्ट शिफ्ट 2 इक्वल्स टू 32 प्लस 8 40 और 10 लेफ्ट शिफ्ट 2 स्क्वेअर इक्वल्स टू 10 इंटू 4 40. सो लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर ऑलवेज मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म करता आणि राईट शिफ्ट ऑपरेटर ऑलवेज डिव्हिजन ऑपरेशन परफॉर्म करता.